राजारामपुरी येथे राबवण्यात आलेल्या पुनर्चक्रीकरण भिंत या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला। एकटी संस्था गेल्या 10 वर्षापासून कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून रस्त्याच्या कडेला व प्रवासादरम्यान टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यावर उपाय म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला। कचरा ही एक प्रकारची संपत्ती असून त्याचा पुनर्वापर करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। या उद्देशाने एकटी संस्था, महापालिका आणि कचरा वेचक महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून पुनर्चक्रीकरण भिंत साकारण्यात आली। या प्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील यांनी प्लास्टिक बंदी संदर्भात मनोगत व्यक्त केले। आज एकटी संस्थेमार्फत हा जो पुनर्चक्रीकरण भिंत उपक्रम केलेला आहे, यामध्ये घरातील आपल्याला हा कायमच प्रॉब्लेम येत असतो की आपली जुनी कपडे, जुन्या वस्तू, जुनी लहान मुलांची खेळणी आपल्याला कुठं टाकायची, आपण मग ते अननेसेसरी कचऱ्यामध्ये टाकतो आणि त्याचा खूप प्रॉब्लेम नंतर येत आहे। तर याच गोष्टीचा विचार करून ही चालू केलेला आहे। याचबरोबर त्यांच्याकडे जी निवारा केंद्र आहेत, तर लोकांना हा प्रॉब्लेम आलेला आहे की ई-वेस्ट कुठं प्रॉब्लेम ठेवायचा। आता वर्षाला नवीन मोबाईल येतात, चार्जर येतात, रिमोट येतात, त्याचे सेल येतात, या गोष्टी आपल्याला कुठं फेकायचा हा मोठा विषय आहे आणि हा एकदम घातक कचरा आहे। यामध्ये त्यांनी आपल्याला एक ॲक्सेस दिला आहे की त्यांच्याकडे जे निवारा केंद्र आहेत ते सर्व जकात केंद्रावरतीच आहे आणि सिटीमध्ये येता जाता लोकांना ते सहज अवेलेबल होईल अशा ठिकाणी त्याने आता कायमस्वरूपी आपण कधीही या ठिकाणी ते देऊ शकतो। ही सगळी पूर्ण मोफत सुविधा आहे। हॉटेल महासंघाचे उज्ज्वल नागेश्वर यांनी हॉटेलमधील प्लास्टिक वापर व त्याला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांबाबत माहिती दिली। हॉटेल असोसिएशनच्या तर्फे मी हे सांगू इच्छितो की हा जो काही प्रोडक्ट्स चांगले निर्माण झालेले टाकाऊपासून इतके सुंदर प्रोडक्ट त्यांनी केलेले आहेत, तर ह्याचा वापर आमचे हॉटेल्स, रेस्टॉरंट हे आजपासून चालू करतील याचं मी तुम्हाला गॅरंटी देतो। तसेच संस्थेचे उपाध्यक्ष पाटील सर यांनी पुनर्चक्रीकरण उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले। मुळात हा उपक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याकडे टाकाऊ वस्तू असतात आणि त्या वापरात येण्याजोग्या पण असतात परत, पण त्या मग द्यायच्या कुठं किंवा टाकायच्या कुठं असं होतं, किंवा मग त्या पुनर्वापरामध्ये आणि पुनर्चक्रीकरणामध्ये जे यायला पाहिजेत, रिसायकलिंग व्हायला पाहिजे, ते होत नाही। आमची संस्था गेली 7-8 वर्ष ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये बऱ्यापैकी योगदान देते। म्हणजे प्लास्टिक ड्राय वेस्ट कलेक्शन वगैरे आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परिसरामध्ये करतो, पण हे जर का शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जर का आणून देण्याची सोय असेल तर नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं आहे आणि बरंचसं साहित्य हे पुनर्वापरामध्ये आणि पुनर्चक्रीकरणामध्ये येईल अशा पद्धतीनं आपण हा उपक्रम। या कार्यक्रमास महापालिका कर्मचारी, हॉटेल महासंघाचे पदाधिकारी, वसुंधरा कचरा वेचक संघटनेच्या प्रतिनिधींसह एकटी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।